मच श्रवण धुमाळे यांचा आवाज आपण ऐकला आणि अप्रतिम सामना जिंकला जय हनुमान एरंजाड या टीमने आणि सामना सुरू होतोय 6वा आजच्या दिवसातील एरंजाड विपक्ष कासगाव. गेम ऑन. पहिला चेंडू ऑन साइडला मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल. सनी राणे आहेत, हा झेल पकडलाय सनीने. फलंदाज झाल्या बाद बिग विकेट डाऊन लागतोय. हा पहिला मोठा धक्का. राज लहाने बॅक टू द पवेलियन. मिळवली. जयेश टेंबे येत आहेत. खऱ्या अर्थाने समालोचक चषकासाठी भरपूर शुभेच्छा येत आहेत. मंगलदास घरत यांच्याकडून खूप चांगली कमेंट आपण पाहतोय. समालोचक चषक या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत आणि समालोचक हा असा दुवा आहे जो आपल्या समालोचनाने खेळाडूंचे मनोबल वाढवत असतो. जेव्हा आपल्याकडे टीव्ही मोबाईल नव्हते तेव्हा फक्त रेडिओवर समालोचन ऐकत असतो आपण आणि परंतु आता मात्र खऱ्या अर्थाने यूट्यूब लाईव्ह आहे आणि मिळतीच्या चेंडूवरती एकूण 4 धावा. भरपूर प्रेक्षक देखील जायचे आणि आजही भरपूर संख्येने प्रेक्षक इथे उपस्थित आहेत. मनोहरजी खंबाळे साहेब देखील उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने ते सपोर्ट करतायत. ते म्हणजेच मिताली 11 श्री गणेश कासगाव या टीमला. दोन्ही संघांचे पाठीराखे खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. निखिलजी मेहर देखील उपस्थित आहेत. ऑन साइडला या विस्फटका चांगल्या गॅप मधून चेंडू जाईल मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. दणदणीत खणखणीत चौकार. कात्रप वकार टेम्पो स्टँडचे उपाध्यक्ष आदरणीय दीपकजी राऊत साहेब देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचे देखील स्वागत आहे. विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. संपूर्ण ठाणे नव्हे, रायगड नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच समालोचक चषक आपण पाहतोय. मॅडी सर आणि राहुल चव्हाण सर यांच्या माध्यमातून. ही वेगळी संकल्पना आहे. मिस्टायमिंग स्ट्रोक, झेलची शक्यता असेल. सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झाला बाद जयेश टेंबे बॅक टू द पवेलियन. महेश धुळे यांचे चिरंजीव, त्यांचे सुपुत्र आरिव महेश धुळे इथे उपस्थित आहेत आणि ते देखील आयोजक आहेत या स्पर्धेचे. आरिव वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. क्या बात आहे, क्यूट स्माइल आहे. कासगाव गावचे कार्यसम्राट उपसरपंच आणि मोठा लक्ष्या बैलाचे मालक आदरणीय किरण शेठ राऊत साहेबांचे इथे आगमन होत आहे. साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक
हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीमधील एक खूप मोठं नाव आणि त्यांच्याच माध्यमातून डे नाईट क्रिकेट स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते 6 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी. किरण शेठ राऊत साहेबांना विनंती असेल, आपण या व्यासपीठावरती महेश जुळे यांची विनंती आहे, आपण या व्यासपीठावरती आणि स्थानबद्ध व्हायचं आहे. या सामन्याचा आपण आनंद घ्यायचा आहे. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे, येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या 9 या आकड्यावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 9. किरण शेठ राऊत साहेबांना विनंती असेल, आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीमधील एक खूप मोठं नाव, मोठ्या लक्ष्य बैलाचे मालक आहेत आणि कासगावचे उपसरपंच आणि कासगाव चषकाचे प्रमुख आयोजक देखील आहेत. आणि साहेबांना विनंती असेल, आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. साहेब इथे उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थाने बैलगाडी शर्यतीमधील हे सॉन्ग आपण ऐकलं डीजे मास्टर गणेशच्या माध्यमातून. आणि किरण शेठ राऊत साहेबांना विनंती असेल, आपण या व्यासपीठावरती. नवनाथ राऊत देखील आहेत, कासगाव चषकाचे प्रमुख आयोजक आणि कासगाव गावचे कार्यसम्राट उपसरपंच. स्विच इट, क्या बात आहे. इनफिल्डच्या वरून खेळतायत, गॅप मधून चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. एकदम डीजे मास्टर किरण शेठ राऊत साहेबांचे इथे आगमन होत आहे, त्यांचं आपण करूया वेलकम या स्पर्धेमध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीमधील एक खूप मोठं नाव, मोठ्या लक्ष्य बैलाचे मालक आदरणीय किरण शेठ राऊत साहेबांचे इथे आगमन होत आहे. नाद एकच बैलगाडा शर्यत. त्यांच्यासोबत नवनाथ दादा राऊत देखील आहेत. दादा आपण या व्यासपीठावरती. क्या बात आहे. षटकार देखील लगावलाय आणि साहेबांचं स्वागत केलं षटकाराने. धावसंख्या 6 ने पुढे 19 धावा धावफलकावरती. सुरुवात दमदार केली आहे. नवनाथ दादा राऊत यांना विनंती असेल, दादा आपण या व्यासपीठावरती त्यांच्या माध्यमातून 6 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी कासगाव चषकाचा आयोजन डे नाईट फॉर्मॅट मध्ये ती स्पर्धा पुन्हा एकदा तुमच्या भेटीसाठी येते. गतवर्षी खूप चांगला प्रतिसाद लाभला त्या स्पर्धेला आणि याही वर्षी त्याच थाटामाटामध्ये आयोजन असणार आहे. आणि 14 तारखेला कासगाव प्रीमियर लीग देखील आहे. कासगाव म्हटलं तर क्रिकेटची पंढरी आहे. अनेक स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. समालोचक चषकाचं आयोजन आपण पाहतोय. आजचा पहिला दिवस आहे. पहिल्या क्रमांकासाठी तब्बल रोख रक्कम 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. एकूण 2 लाख रुपये पारितोषिक असलेली ही स्पर्धा. यावेळी ड्राईव्ह केलं, स्टेट ड्राईव्ह. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखणा फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार.
सामना सुरू आहे मिताली 11 श्री गणेश कासगाव आणि त्यांना फाईट करतो जय हनुमान एरंजाड. एका बाजूला बाळाशेठ कांबरी साहेबांचा संघ आहे जे पुरस्कर्ते आहेत कासगाव टीमचे. त्यांच्या मुलीच्या नावाने हा संघ खेळतोय. निस्टामिंग आहे डाऊन दी बॉल फिल्डर टिपले झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज करण लहानेचा खेळ लागतोय. अजून एक धक्का मिताली 11 श्री गणेश कासगाव या टीमला. प्रेक्षकांची लोट गर्दी आपण पाहू शकाल. या सामन्यासाठी खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेतात घर बसल्या. त्या प्रेक्षकांचं देखील स्वागत आहे. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अविनाशजी भोपी साहेबांचे इथे आगमन होत आहे. चोविली गावचे जावई आहेत आणि त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिला चेंडू विकेट त्यानंतर डॉट बॉल येतोय. गोलंदाज वेदू आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. अपकमिंग रायझिंग स्टार हा गोलंदाज आहे. अंडर 21चा हा गोलंदाज वेदांत परटोले. अपील 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 उचलून धरले पंचांनी. फलंदाज झाले बाद लागतोय. अजून एक धक्का तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय. मिताली 11 श्री गणेश कासगाव टीमची फलंदाज बाद होतोय. मुलांचा अत्यंत आवडीचं हे गाणं आपण ऐकलं. टेंगे टेंगे ट्रेंडिंगला होतं. मांगरोळ नाईट स्पर्धा नक्कीच गणेशच होते. त्यांच्या गावातील कमीत कमी 20 ते 25 लहान मुलं यायची कारण गणेश तो सॉन्ग प्ले करायचा. आणि गणेशच आहेत आमचे डीजे मास्टर. न्यू बॅट्समन येत आहेत. भावेश सातत्याने विकेट गमावलेले आहेत. कौतुक करेन गोलंदाज ड्राईव्ह करतायत. स्ट्रेट ड्राईव्ह आहे डीप मधून. फिल्डर येतील मिळते फक्त एकच धावे चेंडूवरती. चांगली गोलंदाजी. पहिल्या 2 षटकांमध्ये 24 धाव बनवल्या होत्या परंतु या तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्येला ब्रेक लावलाय. धावसंख्येला अंकुश लावलाय. धावा येत नाहीयेत. मिताली 11 श्री गणेश कासगाव या टीमसाठी दुसऱ्या फेरीमधील हा दुसरा सामना सुरू आहे. जो संघ जिंकेल तो संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल आणि श्री गणेश मानकिवली या टीम समोर फाईट करेल. पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केला डीप मधून. फिल्डर येतील वाईडिश लॉंगॉनला काव कॉर्नर सीमारेषेवरती. चांगलं क्षेत्ररक्षण बॅकअप साठी फिल्डर येतील तोपर्यंत या 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती. क्रिकेट 6 दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. मानाची स्पर्धा सन्मानाची लोकप्रिय ही क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. समालोचक चषक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच समालोचक चषक. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन नक्की चेक करतील पंच अविनाश टेंबे सर. हा चेंडू क्रीजच्या बाहेर पडलाय की नाही. वाईट चेंडू तर आहेच परंतु जर क्रीजच्या बाहेर पडला असेल तर कदाचित हा चेंडू नो देखील असू शकतो. तेच पाहण्यासाठी दोन्ही पंच जात आहेत. कोणत्याही टीमवरती अन्याय होणार नाही याची काळजी घेतलेली आहे आयोजकांनी. एकूण 3 कॅमेरे आहेत आणि या 3 कॅमेऱ्याने ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय. यस नो बॉलचा इशारा येतोय आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट.
आरिव देखील सामन्याचा आनंद घेतोय. महेश धुळे यांचे सुपुत्र आहेत चिरंजीव. फ्रीट आहे, बॅक टू द बॉलर, फायदा घेऊ शकला नाहीये. रनआउटची संधी आणि फ्रीटच्या चेंडूवरती रनआउट होतोय. फलंदाज झाले बाद लागतोय. अजून एक धक्का मिताली 11 श्री गणेश कासगाव या टीमला. आहे 28 अवघे 4 धावा आल्या या षटकामध्ये. वेदांतने इम्प्रेस केलेला आहे. 6 चेंडू फेकले, अवघे 4 धावा खर्च केले आणि विकेट मिळवले 2 आपल्या संघासाठी. आणि या मॅच मध्ये कमबॅक करून दिलेला आहे वेदांतने. यस, पाणी घेऊन जायचं आहे. पाण्याची मागणी केलेली आहे. पाणी नाही का? यस, थोडासा क्रॅम्प जाणवतोय त्यामुळे सबस्टिट्यूट असेल. यस, फिल्डर चेंज आपण करूया. 12th मॅन आतमध्ये जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. वेदांत द्या आपण. क्या बात आहे. बघा, फार कमी वयाचा गोलंदाज आहे परंतु त्याने इम्प्रेस केले. अवघे 4 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वाचे विकेट मिळवलेले आहेत आपल्या संघासाठी. जय हनुमान एरंजाड आणि मिताली 11 श्री गणेश कासगाव या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. आपल्या स्क्रीनवरती पाहू शकाल आरिवला महेश धुळे यांचे सुपुत्र आहेत. डीजे मास्टर 28 धावा धावफलकावरती आहेत. साहिल येत आहेत नवीन गोलंदाज. हाफ ट्रॅकर हा चेंडू अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलं आणि पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. 1 फॉर दी ओव्हर. फर्स्ट बाउन्सरचा इशारा येतोय. धावसंख्या आहे 29. 29 धावा. क्या बात है, क्या बात है. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. राईटम राऊंड विकेटने आले गोलंदाज साहिल. एक नॅचरल अँगल त्यांनी निर्माण केलेला आहे. इथे हा डॉट बॉल. स्ट्रायकिंगला फलंदाज संदीप आहेत. संदीप आणि नितेश लहान ही जोडी. ऑन साइडला बिगिन इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. काऊ कॉर्नर. बाउंड्री लाईनच्या बाहेर. कासगाव गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. सो मच. षटकार लगावलाय. धावसंख्या 35. 35. अजून एक तडाखा.
लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग लॉंग बिग वे माइटी इट ह्यूज मॅक्सिमम इट्स आउट ऑफ द पार्क बिग षटकार. संदीपने बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत आणि किरण शेठ राऊत साहेबांकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल या 2 षटकारांसाठी. क्या बात आहे. कासगावचे जावे देखील आलेले आहेत. वेलकम स्वागत आहे. संकेत राऊत यांचं देखील आगमन होत आहे. वेलकम स्वागत आहे. अजून एक तडाखा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सलग झालाय हा 3रा षटकार. या षटकारासाठी पुन्हा एकदा 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे. एकूण 1000 रुपयांचं पारितोषिक असेल फलंदाज संदीप साठी. किरण शेठ राऊत यांच्याकडून महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीमधील सर्वात मोठं नाव आहे. मोठ्या लक्ष्य बैलाचे मालक आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. किरण शेठ राऊत सलगचा 3रा षटकार आलाय. आउटस्टँडिंग बॅटिंग सुरू आहे. 47 धावा. ड्राइव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 49-49. 49 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकामधील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. संघ अडचणीमध्ये सापडला होता. मिताली 11 श्री गणेश कासगाव या संघाला सावरण्याचं काम केलंय. या डावाला सावरण्याचं काम केलंय आणि धावबाची संधी आहे. विकेटचं पतन. शेवटच्या बॉलवरती सांघिक यश आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे मिताली 11 श्री गणेश कासगाव या टीमची 49 आणि 50 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. या सामन्यामध्ये जय हनुमान एरंजाड या संघासमोर मिताली 11 श्री गणेश कासगाव या टीमने. दरम्यान गुरुनाथ इरमाळी आणि संतोष इरमाळी साहेबांचे इथे आगमन होत आहे. त्यांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. समालोचक चषक आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. 4 दिवसीय ही स्पर्धा आहे. आज एकूण 8 संघांचा सहभाग, एकूण 32 नामवंत संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे. आणि पहिल्या क्रमांकासाठी रोख रक्कम 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी 25,000 रुपयांचं पारितोषिक आहे. एकूण 2 लाख रुपये कॅश प्राइज आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी फ्रीज देखील आहे आणि उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि फिल्डर साठी कूलर आहेत. क्या बात आहे. अनेक पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहेत. नामवंत संघ इन ऍक्शन मध्ये असतील. एकूण 32 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे. 50 धाव बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. जय हनुमान एरंजाड या टीमला प्रति षटकामागे 12.50च्या सरासरीने धावा बनवावे लागतील आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल
याचं धावतं वर्णन ऐकूया आपण मायक्रोफोन वरती. इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ बदलापूर आणि समालोचक चषकाचे प्रमुख आयोजक राहुल चव्हाण यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. मुख्य व्यासपीठावरती खरं तर बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव तुम्ही पाहता किरणजी राऊत साहेब त्यांचा शुभ सन्मान आम्ही या मुख्य मंचावरती करेल. मी विनंती करेल रमाकांतजी मराठे यांना आपल्या शुभ हस्ते आपण किरणजी राऊत साहेबांचा सन्मान करा. गणेश थोडंसं बेस दे. खरं तर लक्षा बैलाचे मालक आमचे किरणजी राऊत साहेब त्यांचा यथोचित मान सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती करतो. यथोचित हा मान सन्मान नाद एकच फक्त बैलगाड्या शर्यत परंतु क्रिकेटवरती त्यांचं मोठं प्रेम आहे. कारण त्यांच्या माध्यमातून देखील एक मोठी स्पर्धा आपण नेहमीच पाहतो. त्यांचे किरणजी राऊत साहेबांचा यथोचित मान सन्मान आपल्या मंचावरती करतोय. गणेश थोडंसं बेस दे. थँक्यू सो मच. जय भवानी जय शिवराय. खरं तर समोरचन करता करता महेशजी धुळे सर जे अध्यक्ष आहेत त्यांच्या मनामध्ये खरं तर एक भावना आपण पाहिली. त्यांचं स्वप्न होतं गेल्या 3 वर्षापासून की आपण समालोचक ट्रॉफी भरूयात आणि आज ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आज स्पर्धेचा दिवस क्रमांक 1 तुम्ही पाहता. महेशजी धुळे सर जे बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबरीनं आपण पाहतो बदलापूर समालोचन समिती यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा आम्ही घेऊन आलोय. दिवस क्रमांक 1 तुम्ही पाहता एका बाजूला जर्मन क्रिकेट संघ एरंजाड आणि त्याच्या विरोधात तुम्ही पाहताय मैदानावरती संघ खेळतोय मिताली 11 श्री गणेश कासगाव. या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 4 षटकाची मॅच आहे. टार्गेट इथे सेट झालंय. पहिल्या षटकामध्ये 49 धावा बनल्या दोन्ही टीमला. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. 50 धाबांचं टार्गेट उराशी बाळगून सलामी जोडी आता दाखल झाली सनी राणे आणि त्याच्या साथीला मयूर मेहेर ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक पहिल्या घेऊन कासगाव एक्सप्रेस KL करण लहान तुम्ही पाहता जो मैदानात दाखल झाला. या मॅचमध्ये षटक क्रमांक पहिला हाताळत असताना पहिला बॉल त्याने डॉट फेकला. राऊंड विकेट विकेट करण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेतली. पॉईंटचा खेळाडू पुढे सरकतोय. दरम्यान इथे तुम्ही पाहता एक सिंगल मितीय स्वतःचं व संघाचं अकाउंट ओपन केलं. यावेळेस तुम्ही पाहताय सणीच्या माध्यमातून टीम जर्मन क्रिकेट संघ एरंदाड खातं ओपन करतोय आणि एक धाव धावफलकावरती जोडली गेली आहे. या मॅचमध्ये एक मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळतो. दोन्ही संघानं एक मोठमोठ्या बलाढ्य संघाला परास्त करत असताना या मॅचमध्ये तुम्ही पाहता या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. कासगाव संघानं जोवरीसारख्या मोठ्या संघाला परास्त केलं तर जांताराचा बदलापूरला परास्त करून जयरमान एरंजाड बिगिट करण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेचायचा होता नाही जमलं. टप्पा पडल्यानंतर भन्नाट वेगानं बॉटम पार्टच्या मधनं बॉल चालला. स्थिर रक्षकाच्या हातामध्ये डॉटबॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक पहिला नेहमीच करण लहानेच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी असते आणि आता ती जिम्मेदारी तो देखील निभावतोय. कारण खरवे म्हटलं तर इथे बराचसा प्रेक्षक वर्ग जोडला गेलाय. आमचे मित्र नवनाथजी राऊत साहेब देखील आहेत. खरं तर एक मोठ्या स्पर्धेचे ते आयोजक आहेत. ते देखील आता मुख्य व्यासपीठावरती आले. त्यांचे मनपूर्वक स्वागत आणि अफाट जनसमुदाय तुम्हाला पाहायला मिळेल. कारण हे खरवईचं मैदान आहे आणि हे ऐतिहासिक क्रीडा नगरी आहे आणि यावरती प्रथमतच मी म्हणेन यावर्षी स्पर्धा ठेवण्याचा मान मिळालाय. तर महेशजी धुळे राहुलजी चव्हाण आणि आमचे बदलापूर समालोचन समिती यांना तो मान मिळालाय. त्यामुळे तुम्हाला सातत्याने
या क्रीडांगणावरती भरपूर प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळेल आणि म्हणून तर आम्ही म्हणत असतो ना, जिथे जिथे प्रेक्षकांचा महापूर ते आमचा कुळगाव बदलापूर. आणि इथे फटका फसलाय, गोलंदाज हसलाय, बॅट्समन मयूर मेहर रुसलाय, कारण त्याला आता मैदान सोडावं लागेल. परतच बाद. सुभाष मेहर साहेब, नवीनजी मेहर साहेब, संदीपजी इरबाळी, सूर्यकांतजी वासुदेव धुळे यांना विनंती आहे आपण या मंचावरती आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. ही स्पर्धा आपली आहे मित्रांनो. मग असं कधी पाण्याला विसरतो का? नाही ना. मग आम्ही देखील विसरणार नाही होत, कारण आम्ही प्रत्येक गावामध्ये आम्ही या व्यासपीठावरती जात असतो. प्रत्येक गावाची स्पर्धा ज्यावेळेस भरते त्यावेळेस आम्ही त्या स्पर्धेमध्ये जात असतो, त्यावेळी आमचा सन्मान होत असतो. आणि आज आम्हाला संधी मिळाली तुमचा सन्मान करायची, तर आपण यावं मुख्य व्यासपीठावरती. आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. मानकिवली असेल, खरबई असेल, जोबिली असेल, त्याचबरोबर बदलापूर विभागातून जोबिली पाडा असेल, जे कोणी मान्यवर इथे दाखल झालेत, मग कासगाव असेल, एरंदाड असेल, आपलं सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. आपण यावं मुख्य व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक स्वागत. आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेत द ब्लॅक टायगर ऑफ बेलबली राजेश साळवे जोडले गेले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. मनासारखा राजा आणि राजासारखा बन. ललित भोईर मैदानाच्या दाखल झाला, आक्रमण करण्याचा प्रयत्न, हा देखील फसलाय. 9 मासला आणि 2 मध्ये चेंडू त्या ट्रॅव्हल होतोय. दरम्यान धाबा किती मिळतील? 2 धाबा इथे भरपूर वेगाने एक पडला गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग असो. 2 धाब्याच्या साथीने तुम्ही पाहताय धावफलक आता पुढे सरकेल. टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 3 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. केतनजी भोईर देखील आहेत, या बातचा आनंद घेत आहेत, त्यांचे मी स्वागत करू. अनिकेतजी मसने, चला अधिकचा वेळ खर्च करू नका. कासगाव टीम विनंती आहे आपण अधिकचा वेळ खर्च करू नका. पंच त्यांना ताकीद द्यायचे, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. श्री गणेश मानकिवली संघ देखील 2 सामने जिंकत असताना पुढे सरकला. श्री गणेश मानकिवली संघ देखील वाट पाहतोय कोणता संघ समोर येणार आहे. विनंती आहे आपण अधिकचा वेळ खर्च करू नका, कारण विनंती आहे. त्यामुळे आता पुढचा सामना उपांत्य फेरी श्री गणेश मानकिवली टीम खेळणार आहे. 3 षटकाची मॅच असणार आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. अनिकेत भगत यांचं आगमन झालं, विनंती आहे आपण या. केतनजी भोईर यांच्याकडून 3 षटकांसाठी 1000. बिग हिट करण्याचा प्रयत्न, त्यांच्या मागे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा 2 वेळा इथे मात्र संधी निर्माण झाली, परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. हाच तो खेळाडू आपण पाहिलं होतं खरं तर मैदानाच्या ललित भोईर खेळतोय. आणि ललित भोईरचं कौतुक मी का करतोय तर भाईजान 11 कुळगाव या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना मी म्हणेन 2 षटकार त्याने ठोकले होते आणि असेच काहीसे पारितोषिक लावले होते केतन भोईरनं, आणि तो पारितोषिक त्याने जिंकला होता. आणि एक मोठी स्पर्धा मोह पाडायची, त्या स्पर्धेमध्ये देखील भरपूर चांगला क्रिकेट दाखवला होता ललित भोईरनं. अधिकचा वेळ खर्च करू नका समीर, कारण विनंती आहे. आपण देखील एक मोठ्या स्पर्धेचे आयोजक आहात. कासगाव म्हटलं की समीर राऊत असतील, हनुमानजी टेंबे असतील, त्याचबरोबर खरं लहाने राज लहाने असतील. सातत्याने एक मोठे आयोजक म्हणून त्यांची ख्याती आहे. सर अधिकचा वेळ खर्च करू नका, विनंती आहे. पंच प्लेयर घेऊ शकता का आतमध्ये? सर अधिकचा वेळ खर्च करू नका, विनंती आहे प्लीज. पंच त्यांना ताकीद द्या, कारण स्पर्धा आपली आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न मागणी ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर अध्यक्ष साहेब जे श्रीधरजी दशरथ धुळे साहेब असतील, उपाध्यक्ष दिलीपजी गणपत बैकर साहेब, त्याचबरोबर उपाध्यक्ष संतोषजी म्हात्रे असतील, खजिनदार सचिनजी दलाल, कार्याध्यक्ष दिनेशजी भोईर, निलेश मराठे जे सदस्य आहेत, धनराजी म्हात्रे, कल्पेशजी भोसले यांच्याच माध्यमातून तुम्ही पाहताय खरं तर या स्पर्धेला हातभार आपल्याला पाहायला मिळेल. अविनाशजी बजे जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे दाद मागतात की हा चेंडू वाईट असावा, पंच सहमत नव्हते, त्यामुळेच की काय आता डॉटबॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक मी म्हणेन दुसरे घेऊन आलाय. गोलंदाज राज लहानेला तुम्ही पाहताय, जो यंगस्टर खेळाडू आहे. राजच्या छोट्याच्या कांद्यावरती या मॅचची मोठी जिम्मेदारी आता देण्यात आली आहे, आणि त्यामुळेच की काय तुम्ही पाहताय बन्नाट वेग तुम्ही पाहताय तेच थरार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होतोय. नित्या निखिल मेहर यांच्याकडून तब्बल 3 सिक्सरसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे टीम एरंदाडच्या बॅटरला. जेव्हा जेव्हा एरंदाड संघ खेळत असतो
बक्षिसांची खैरात करत असतात. मी म्हणेन यंगस्टर आहेत, कल्पेशजी मोगे असतील, त्याचबरोबर तुम्ही पाहताय केतनजी भंडारी, केतनजी भोईर असतील, या सर्वांचा आभार मी मानू, कारण या स्पर्धेमध्ये ते देखील आलात. त्यांना मी विनंती करतो आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. संध्याकाळच्या सत्रामध्ये चौफेर बाजूला प्रेक्षकांचा हा महापूर जागरूक राखण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये, बॅटन बॉलचा टप्पा पडला, भरदा वेगानं बॉल निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. क्रिकेटमध्ये तुम्ही पाहताय मोबाईलमध्ये नेटवर्क, त्या क्रिकेटमध्ये फुटबॉल तुम्हाला जरुरी आहे, परंतु इथे पदाला इथं नव्हतं. तीन बॉल 3 षटकार जर मारले कोणत्याही बॅटरने टीम एरंदाडच्या, तर रियाज मामू शेख यांच्याकडून तब्बल 3,000 रुपयाचा कॅश प्राइज. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतली, त्यांच्या मागे फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय. दरम्यान एक चिकी सिंगल इथे देखील जोडली जाईल. स्लोबट स्टडी हे समीकरण आता तुम्हाला पाहायला मिळेल. संत बाते इंद्रायणी अशी सुरुवात तुम्हाला मध्ये पाहायला मिळते. एक धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल 7 धाबा. या स्पर्धेमध्ये खरं तर बाळामजी कांबळे साहेब त्यांच्याकडून देखील आम्हाला या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. या स्पर्धेच्या माध्यमातून 10 क्रिक लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून तुम्हाला या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहायला मिळतं. जगाच्या कानाकोपऱ्यावरती ही स्पर्धा पोहोचवली जाते. दिवस क्रमांक 1 तुम्हाला पाहायला मिळतो. राज येतोय पुन्हा एकदा राईट ऑफ द विकेट. इथे देखील गोपणी सारखी बॅट फिरवली होती, प्रॉपर बॅटवरती बॉल नव्हता, खेळाडू होता उपस्थित, त्याला बीट करून बॉल डीप मध्ये येतोय. राज भोईर भरपूर वेगाने पोहोचले आणि बॉलला उत्तम फेक करतात. दरम्यान पुन्हा एकदा इथे 2 धाबा एकपडल्या गेल्या. सनी राणेला तुम्ही पाहता, खरं तर सनी राणेला तुम्ही पाहिलं TDPL ची स्पर्धा देखील तो खेळला. मॅग्निफिशन बोनकोडे या टीम मध्ये चांगला क्रिकेट त्याचा आपण जरूर पाहिला खुला गटातून. परंतु आज या मैदानावरती खेळत असताना मी म्हणेन कुठेतरी पिछाडीवरती पडलाय, कारण यंगस्टर त्याच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे या मॅच मध्ये. खरं तर आम्ही कौतुक करू आमचे साथी समालोचक श्रवण दिगंबर धुमाळे, त्याचबरोबर प्रसाद मोहन सबारे यांचंही कौतुक व्हायला हवं, कारण ही स्पर्धा मी म्हणेन घडवण्यासाठी त्यांचंही मोठं योगदान आणि या स्पर्धेमध्ये त्यांचा देखील आवाज तुम्ही सातत्याने ऐकता, त्यामुळे त्यांचंही कौतुक व्हायला हवं. इथे देखील तुम्ही पाहता पुन्हा एकदा षटक क्रमांक 2 संपन्न झाले. शेवटच्या बरोबर ते आल्या धाबा 2 आणि धावफलक टीमची टोटल 50 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 11 धाबा. स्पर्धा जिंकण्याकरता अजूनही 39 धाबांची गरज आहे. 12 चेंडू 39 ची गरज आहे या मॅच मध्ये. जर्मन एरुंजाड विरोधात तुम्ही पाहताय मैदानावरती मिताली 11 श्री गणेश कासगाव या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल, कारण लहानला तुम्ही पाहता जो प्रत्येक बॉलवरती काही ना काही कानमंत्र खेळाडूंना देतो जरूर, कारण एक चांगला खेळाडू आहे. कित्येक वर्ष चांगला क्रिकेट कासगाव संघासाठी कित्येक वर्ष चांगला क्रिकेट आपण पाहतो. सातत्याने खुल्या गटातून तो खेळत असतो आणि आता देखील तुम्ही पाहताय ग्रामीण गटातून खेळत असताना मी म्हणेन आगीचे निखारे कारण लहान फेकलेत या मैदानावरती, कारण जांताराजा बदलापूर संघाच्या समोर आपण पाहिलं. खरं तर बदलापुरातला एक मोठं संघ आहे जांताराजा बदलापूर आणि त्यांच्या अगेन्स्ट एरंडर संघाने काय कामगिरी केली आहे आणि त्याच संघाला मी म्हणेन आता या मॅच मध्ये पूर्णपणे थांबवून ठेवलाय. राज भोईर राईटम ओव्हर द विकेट. कासगावचा मलिंगा तुम्ही पाहताय पहिल्या बॉलवरती भन्नाट वेग, तेच थरार गोंधळी तुम्हाला पाहायला मिळेल. एसटी उद्ध्वस्त केल्यात समीर राऊतनं. यावेळेस मात्र ललित भोईरला परतावे लागेल माघारी. एक मोठा मासा घालायला लागत असताना फलंदाज बाद. संघ जर विजयी होतो तर रियाज मामू, त्याचबरोबर हरेश भोईर, विकास पावशे, केतन भोईर यांच्याकडून तब्बल नारायण डाब्यावरती पार्टी असणार.
श्री मेहेर यांच्यासाठी कॅश प्राइज झाले. जर 3 बॉलवरती 3 सिक्सर मारले तर नित्या निखिल मेहेर यांच्याकडून तब्बल 3,000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. मागील मॅचमध्ये देखील 2,000चं कॅश प्राइज होतं आणि ते कॅश प्राइज पटकावलंय श्री मेहेरनं आणि आता तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. किरण मेहेर देखील आहेत. किरणजी मेहेर देखील या मॅचचा आनंद घेतात. त्यांचे मनपूर्वक आम्ही स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर प्रत्येक गावातील व्यासपीठावरती आम्हाला बोलवलं जातं, त्यामुळेच की काय आता ऑन साईडला फटका चांगला आहे. धावा चांगला भेटेल का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक पोहोचतोय, फक्त पाहत राहिलंय ना तुला ना मला. चेंडू जमिनीला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. क्या बात आहे डीजे मास्टर. डीजे मास्टर खरं तर माहोलच बनवला या मैदानावरती. खरं तर ही स्पर्धेबद्दल आम्ही चर्चा करत होतो. ना स्वार्थासाठी ना पैशासाठी स्पर्धा आम्ही भरवतोय, बदलापुराच्या आवाजासाठी, आणि ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. बिगिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. वेग तर भरपूर आहे. लाईन चेक करावी लागेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा धावफलकावरती जोडली जाईल. दत्ता कडूला तुम्ही पाहता डीके मैदानाच्या आतमध्ये पंचगिरी करत असताना त्याच्या साथीने तुम्ही पाहताय अविनाशजी टेंबे बांगडी विभागातील तुम्ही पाहता 2 पंच आता मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाची छाप सोडत असताना. MR पॅनल इथे देखील फटका चांगला आहे. ऑन साईडला अलॉंग द कार्पेट घेतला. डीप मध्ये करंट पोहोचतोय. स्वतःला पूर्णपणे त्याने झोकून दिले, बॉलला अडवला. दरम्यान 2 धाबा इथे देखील रोखू शकत नाही. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कारण लहान तुम्ही पाहता चित्त्याच्या वेगाने तो पोहोचला जरूर. 2 धाबा इथे एकपडल्या. धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल आता स्कोर कार्ड वरती पुढे सरकत असताना 20 धाबा धावफलकावरती जोडले गेले. अजूनही 30 धाबाची गरज आहे. 8 चेंडूचा खेळ शिल्लक. हा ट्रॅकर होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल चालला इथे मात्र लॉंग लेगला क्षेत्ररक्षक पोहोचतोय. क्रिकेटच्या खेळामध्ये इथे मात्र बॉलला अडवण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु प्रयत्न उपरे पडले. बघता बघता बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा. चार धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरके. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आता वेगाने पुढे सरकते. 24 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 50 धावांचं टार्गेट होतं या मॅच मध्ये. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आहे का पाहावं लागेल. बॅटला हलकासा चुंबन घेऊन बॉल मध्ये निघून चाललाय. यष्टी रक्षक समीर राऊतच्या हातामध्ये. लागेल धक्का मोठा टीम निर्धार संघाला. बॅट्समन आउट. दरम्यान नरेंद्र गणपत कराळे यांचे आगमन झाले. विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मुख्य व्यासपीठावरती आमचे जीवलक मित्र गौरव रमेश शेट्टे देखील या माझा आनंद घेत आहेत. गौरव रमेश शेट्टे तुमचे मनपूर्वक स्वागत आम्ही करू. एक मुलाचं सहकार्य आम्हाला त्यांचं नेहमीच असतं, त्यामुळे त्यांचंही कौतुक व्हायला हवं. या मैदानावरती खरं तर दीपकजी भोईर काकांचं देखील आगमन झालंय. विनंती आहे आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. 6 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. आता जिंकण्याकरता अजूनही 26 धाबांची गरज. नवीन गोलंदाज आता दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 3 चौथा हाताळण्यासाठी जयेश टेंबे. इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न होता.
5 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. जिंकण्याकरता 25 धावाची गरज आहे आणि या 25 धावा जर कोणताही बॅटर मारतोय टीम एरंदर संघाचा तर त्यासाठी किरणजी मेहेर यांच्याकडून 30,000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. येस, खरं तर मी आधीच म्हटलं होतं बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव आहे किरणजी राऊत साहेब, परंतु क्रिकेटमध्ये त्यांचं प्रेम आहे आणि आता तुम्ही पाहता त्यांच्या प्रेमापोटी खरं तर साहेबांना देखील सांगितलं की फुल नाही फुलाची पाकळी या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून देखील लाभेल या शंकात नाही आहे. त्यामुळे किरणजी राऊत साहेब तुमचाही आम्ही आभारी आहोत. अजून एक चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल. डॉट इथे मात्र येतो या पंकज भोले आपलंही स्वागत आहे. गुरुद सज्ज होतोय. बिगिट केलाय, फटका चांगला आहे 20 शेप मध्ये. राज भोईर पोहोचलाय, परतावा लागेल माघारी. अजून एक बॅट्समन परत बाद. मग आता गाणं खूप चांगल्या बाजूला पडतो. एक छोटासा समालोचक म्हणून आम्ही सांगत असतो धूम्रपान करू नका, परंतु ये कलियुग है, यहाँ पर अच्छाई के पीछे कोई नहीं जाता, बुराई के पीछे पूरी दुनिया जाती है. यहाँ पर शराब बेचने वालों को कहीं नहीं जाना पड़ता, दूध बेचने वालों को गली गली चौराहे चौराहे पर घूमना पड़ता है, कारण हे कलियुग आहे. इथे आपण जर पाहिलं सामान्य माणसांनी चूल मोडून इथे गॅस सिलेंडर आणला आणि आता गावोगावात दारोदारी फिरतो चुलीवरची रुचकर भाकरी खाण्यासाठी, आणि त्यामुळेच की काय हे कलियुग आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक होता तिथे, आता 26 ची गरज होती. आता तुम्ही पाहता चेंडू शिल्लक आहेत फक्त आणि फक्त 3. आणि आता नवीन खेळाडू चंद्रकांत मेहेर, चंदू आता दाखल झाला. गुरुद सज्ज होतोय. जयेश टेंबे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, 20 शेप मध्ये फटका खेळला. खेळाडू पुन्हा आता उपस्थित आहेत. राज भोईरला तुम्ही पाहता एक सिंगल इथे मात्र एक पडली. सिंगलच्या साथीने आता धावफल पुढे सरकेल. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल मध्ये अजूनही भरपूर धावाची गरज आहे. 25 धावाची गरज होती, आता 24 ची गरज असेल. राईट मृदू विकेट, फटका चांगला आहे, धावा देखील चांगला मिळतील. क्षेत्ररक्षक आहे टीप मध्ये करून पोहोचतात. प्रयत्न पुढे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार येतोय आणि चौकाराच्या साथीने धावफलक पुढे जरूर सरकेल, परंतु मी विनंती करेल टीम श्री गणेश मानकिवली कॅप्टन आपण येऊन थांबायचा. गुरुदास सज्ज होता. इथे देखील अंडर बॉक्स टाइपने इथे मात्र फटका खेचायचा होता, नाही जमलं. दरम्यान तुम्ही पाहताय सामना जिंकलाय टीम मिताली 11 श्री गणेश कासगाव संघ. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम जयमान क्रिकेट संघ एरंजाड आणि एरंजाड टीमचे काही खेळाडू असतील, त्यानंतर जे मान्यवर प्रेक्षक जोडले गेले, तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करू आणि पुढील वाटचालीस तुम्हाला भरपूर सारा शुभेच्छा. चला शेक करा, त्यानंतर मैदान सोडा. ज्याने एक विकेट संपादित केली आणि आता बॅटिंग करत असताना ज्याच्या बॅट आपण